नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही निघालेलो आहेत आगडगावला, कारण आमची तिथं पंगत आहे, म्हणजे पिल्लूचा नवस होता तिथं पंगत देण्याचा. तर तिथं आम्ही निघालेलो आहे. चला तुम्हाला दाखवते. चला तर आता आम्ही पोहोचलेलो आहेत आगडगावमध्ये. तर तसं तर सगळ्यांना माहीतच असेल की आगडगावला नेमकी कोणता देव आहे किंवा कोणतं देवस्थान आहे. पण ज्यांना माहीत नाही किंवा जे नगरचे नाहीत ज्यांना माहीत नाही तर त्यांच्यासाठी सांगते की आगडगाव हे नगरमधलं छोटंसं गाव आहे आणि तिथं कालभैरवनाथाचं मंदिर आहे, म्हणजे मोठं देवस्थान आहे. आणि तिथे महाप्रसाद वगैरे ते असतं, दर रविवारी महाप्रसाद असतो. आणि ते आपण आपल्याला जर महाप्रसाद द्यायचा असेल किंवा पंगत द्यायची असेल तर आपण त्याच्यासाठी अगोदरच बुकिंग वगैरे करावी लागते. आणि मग त्यानंतर ते आपल्याला कॉल करून सांगतात की आपला नंबर कधी लागतोय तो, आणि मग त्या रविवारी आपल्याला जायचं असतं. तर आम्ही अगोदरच म्हणजे महिना दीड महिना अगोदरच बुकिंग केली होती. पिल्लूच्या नावाने नवस होता आमचा की त्याच्या नावाने आम्हाला तिथे एक पंगत द्यायची आहे. तर त्यासाठी मग आम्ही अगोदरच महिना दीड महिना अगोदरच पैसे भरले होते. तर तिथे एक पंगत 3,500ला सध्या आहे. तर तसंच आम्ही 3,500 रुपये देऊन ती पंगत बुक केली होती. आणि मग ते पंगतीच्या दिवशी आपल्या हाताने देवाची आरती वगैरे होतं, संकल्प होतं, अभिषेक होतो. आणि नंतर ते आपल्याला म्हणजे तिथे हा जो हॉल दिसतो ना, एवढं भरून एक पंगत असते एका टायमिंगला. अशा बऱ्याचशा पंक्ती होतात दिवसभरात दर रविवारी. तर या ठिकाणी आता आम्ही आलेलो आणि इथं हे सगळे जे लोक आहेत ते सगळे यांच्या पण आज पंगत होत्या, म्हणजे त्यांचा पण आज नंबर होता आणि आमचा पण होता. तर आता या ठिकाणी बसून आमच्याद्वारे ते संकल्प करून घेतील. आणि संकल्प केल्यानंतर आरती होईल देवाची. आणि त्यानंतर जेवण जे पंगत असते ती पंगत स्टार्ट होईल. आणि ज्यांची पंगत असते तर त्यांना हे आहोंनी घातली अशी टोपी देतात पुरुषांना, आणि महिलांना जे आपलं आय कार्ड टाईप असतं असं महाआरती पास तो देतात. आणि पुरुषांना तिथले जे सेवेकरी आहेत ते अशा पद्धतीने गंधटिळा वगैरे लावतात, महिलांना हळदी कुंकू लावतात. आणि खूप छान म्हणजे सगळं सिस्टमॅटिक आहे तिथे. आणि त्यानंतर आता आमच्या हाताने संकल्प होईल. सर्वांनी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णशुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं मेघभुजगन्यं वन्दे विष्णु भगवानं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
म्हणायचे मम आत्मन स्मृती तुझे स्मृती प्राप्त्यर्थम मम महे आज कृष्ण ते काल वेळोपम समर्पयामि. समुद्र बाजूला ताक आहे त्या ताकामध्ये पाण्याने पण सोडत द्यायचे सगळीकडे. अन्नदाते आपण सर्वांनी आणि जे काय असं मनाची किती बोलायची नाराज संख्या माता की अन्नपूर्णा देवी की. आपल्याला एक छोटंसं पुस्तकालय कार्ड असतो. कार्ड असतो घ्यायचे सर्वांनी. सर्व अन्नदाते किचनच्या बाजूला जे तरुण मंडळ सांगून त्याला विनंती दादा वरती खाली बसा. समोर खाली बसा खाली. कालवर्ष म्हणायचे सर्वांनी कालवर्ष म्हणायचे हाताने काळी मुखाने कालवर्ष ज्यांना म्हणता येत ते म्हणा ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी फक्त तळे द्यायचे. श्री गणेशाय नमः श्री बालदेवाचकाय नमः सेव्यमान पावनाग्नि पंकजं ज्ञानयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भरक्तितारकं परं नीलकण्ठमिस्मितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कुक्कुटङ्कपाशदण्डकानिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. मुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलस्योदमस्तलोकविग्रहं विनिग्मणो मनोज्ञहेमकिङ्किणानि सद्गतिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. संकल्प सोडून झाल्यानंतर आम्हाला सगळे जे अन्नदाते होते म्हणजे ज्यांचे पंगत होते त्यांना सगळ्यांना आता आरतीला घेऊन झालेले आहेत. आणि आरतीच्या अगोदर हा घोडा तुम्ही पाहू शकता इतका छान नाचतो तो. खूप छान नाचतो आरतीच्या वेळी. आणि खास त्या घोड्याचा नाच बघण्यासाठी खूप लोकांची गर्दी जमलेली असते. आणि इथली स्पेशालिटी आहे त्या घोड्याचा जो डान्स असतो तो. आणि आता या ठिकाणी आम्ही सर्व चाललेलो आहोत आरतीसाठी मंदिरामध्ये. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती म्हणजे किती जास्त गर्दी आहे. पूर्ण जे आहे तिथला परिसर तो सगळा भक्तांनी भरलेला असतो या वेळेला. सामने
आतील माइक चेक करा माइक चेक चला सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचे 1:06 मध्ये चालू असताना कोणी आपली जागा सोडायची नाही आपापल्या जागेत आज या ठिकाणी काल झाला भक्त श्रीभक्त राकेश कुमार आणि ताबडतोब बाहेर मार्गस्थ व्हायचे चालू आरतीमध्ये मध्ये कोणी आरती थांबवायची नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझ्या पिल्लोच्या नवस्फूर्तीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आता हे सगळं आम्ही पंगत वगैरे उरकली आणि संध्याकाळची वेळ होत आली. पावसाचं वातावरण दिसलं म्हणून आता आम्ही घरी निघालेलो.